नमस्कार मंडळी, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण लग्नाच्या पंक्तीतील वाटाणा बटाटा भाजी आचारी कशी बनवतात त्या पद्धतीने पाहणार आहोत. झणझणीत चमचमीत ही भाजी अगदी वासानेच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल एवढी छान बनते. तर आज आपण ही भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. व्हिडिओ भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सहित शेअर केलेला आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपल्या या डेलिशियस आणि स्पायसी रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी बनवण्यासाठी एका ताटामध्ये साहित्य काढून घेतलंय. ते काय काय आहे ते पाहूया. 2 कांदे इथे चॉप करून घेतले आहेत. 2 टोमॅटो तेही इथे कट करून घेतलेत. कसुरी मेथी घेतली आहे. 2 चमचे तीळ घेतले आहेत. 1 चमचा खसखस घेतली आहे. खूप सारी कोथिंबीर, 1 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 4 काळी मिरी, 4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 मोठी विलायची, खूप सारा कढीपत्ता, अद्रक आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. तर आता इथे एक कढई ठेवून घेतली. त्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेऊयात आणि अर्धा चमचा जिरी टाकून घेतली. जिरी चांगली तडतडली की आपण इथे 2 कांदे चॉप करून घेतले होते ते टाकून घेऊयात. कांदे टाकून झाले आहेत. आता आपण इथे 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊयात. आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि या पद्धतीने हे सर्व एकत्रित करून आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. कांद्याचा कलर ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता कांदा या पद्धतीने एका बाजूला सारून घेतला आहे आणि इकडे आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही तेजपत्ता टाकला आहे आणि बाकी खडे मसालेही टाकून घेतले आहेत. ते थोडेसे भाजले गेले, त्यातील कच्चेपणा निघून गेला की हे सर्व आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आता थोडीशी हळद टाकून घेतली आहे, म्हणजे पाव चमचा आपण इथे हळद टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता यामध्ये तीळ टाकून घेऊयात आणि खसखस टाकून घेतली आहे. हे सर्व पुन्हा मिक्स करून घेतलं आहे, एकजीव करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला 10-12 काजू टाकून घ्यायचेत. तुम्हाला नसतील टाकायचे तर नाही टाकले तरी चालेल, तुम्ही इथे काजू स्किप करू शकता, पण काजूमुळे भाजीला चव खूप छान येते. आता इथे आपण कट करून घेतलेले टोमॅटो यामध्ये टाकून घेऊयात आणि हे पुन्हा मिक्स करून घेऊयात. हे आपल्याला थोडा वेळ असंच शिजून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. टोमॅटोमध्ये जे पाणी असतं त्यामुळे हे अगदी व्यवस्थित शिजले जाते. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 3-4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. झाकण काढलं गेलं आहे. आता पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित असं हे स्मॅश झालेलं आहे. टोमॅटो मऊ पडलेले आहेत आणि व्यवस्थित असं हे सर्व जिन्नस शिजले गेलेले आहेत. आता हे मिक्सर जारमध्ये टाकून बारीक करून घेऊयात. पाहू शकता तुम्ही इथे हे आपण वाटण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आता आपण इथे एक प्लेट घेतली आहे. त्यामध्ये आपल्याला जे या भाजीमध्ये मसाले टाकायचे आहेत ते सर्व काढून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद, हे सर्व मसाले आपण इथे काढून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही. आता इथे आपण पुन्हा एक कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलंय. आता त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आपण इथे टाकून घेतलाय आणि कढीपत्त्याची पानेही यामध्ये चांगली अशी तडतडून द्यायची आहेत. आता वाटून घेतलेलं वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आणि हे सर्व पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. आता 3-4 मिनिटे ढवळत ढवळत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने बनवलेली बटाटा वाटाण्याची भाजी खायला खूपच छान लागते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. जर तुम्ही या पद्धतीने एकदा ही भाजी बनवली तर परत परत याच पद्धतीने बनवाल. आता आपण इथे जे मसाले काढून घेतले होते प्लेटमध्ये ते इथे टाकून घेणार आहोत. हे सर्व मसाले आपण इथे टाकून घेतले आहेत. हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ढवळत ढवळत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे.
अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. हे अगदी निःशुल्क आहे. त्यामुळे काय होतं, येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल. चला तर मग आपण 4 ते 5 मिनिटे इथे हे वाटण परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये थोडासा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे. किचन किंग मसाला हा पुन्हा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे सर्व तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही आपलं वाटण परतत आलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कापून घेतलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत. हे बटाटे आपण कट करून स्वच्छ असे 3-4 पाण्याने धुवून घेतले आहेत. आता हे बटाटे आपण यामध्ये टाकून घेतले आहेत आणि 2-3 मिनटं आपल्याला या मसाल्यांमध्ये हे बटाटे परतून घ्यायचे. त्यामुळे बटाट्यांना मसाला छान असा लागला जातो आणि आपण बनवलेली बटाट्याची भाजी ही एकदम अप्रतिम लागते. पाहू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेणार आहोत. साईडच्या गॅसवरती आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. आता हे पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकून द्यायचं आहे. त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो आणि दुसरं म्हणजे भाजीची चव बिघडत नाही. काय होतं, भाजीची ग्रेव्ही अगदी गरम असते आणि जर थंड पाणी टाकलं तर त्यामध्ये आपल्या भाजीला चरका बसतो. त्यामुळे भाजीची चव बिघडते. शक्यतो भाजी कुठलीही असो, भाजीमध्ये पाणी टाकताना पाणी गरम करूनच टाकायचं. आता इथे आपण 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आता टाकून घ्यायची खूप सारी कोथिंबीर. इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतल्यामुळे भाजी खूपच छान दिसते. आता आपल्याला ही भाजी 8 ते 10 मिनिटे मीडियम गॅसवरती शिजून घ्यायची आहे. त्यामुळे इथे आपण झाकण ठेवून घेतलं आहे आणि आपल्याला ही भाजी 8 ते 10 मिनिटे शिजून घ्यायची आहे. आता यातील बटाटे 80% शिजले गेले आहेत. आता यामध्ये आपण मटर टाकून घेऊया. इथे मी फ्रेश मटर घेतले आहेत. फ्रेश मटर घेतल्यामुळे हे जास्त वेळ शिजण्यासाठी लागत नाही. आता इथे 1 चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून घेतली आहे. ती इथे टाकून घेऊयात आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊयात. हे ताजे मटार शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे आपण हे शेवटी घातलेले आहेत. अगदी 3 ते 4 मिनिटे आपल्याला ही भाजी शिजून द्यायची आहे आणि आपली भाजी तयार होते. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच चमचमीत झणझणीत एका नवीन रेसिपीसह.